सिंधू गुरुजींच्या घरी त्यांना भेटायला येते, परंतु घराला कुलूप असतं. राघव या गुरुजींना भेटायला आले आणि मग त्यांच्यावर हल्ला झाला. नक्कीच यांचा काहीतरी संबंध असेल अशी सिंधूला शंका येते. तर दुसरीकडे रुक्मिणीने गुरुजींना घरी बोलवलेलं असतं. ती विचारते की गुरुजी हे काय चाललंय. सिंधूवर कोणतंही संकट आलं की ते आधी राघववर येतं. तुम्ही त्यांच्या सगळ्यांच्या पत्रिका पहा. गुरुजी एक एक करून घरातील सगळ्यांच्या पत्रिका पाहतात आणि म्हणतात, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, सिंधूचं दुसरं लग्न लावून देऊ नका. तिच्या पत्रिकेत तसा योग नाहीये. मोठं संकट येऊ शकतं. आता घरातील सगळ्यांच्या पत्रिका पाहिल्यावर मला समजतंय की ज्या क्षणी राघव आणि सिंधूचं लग्न झालं त्यानंतर अशी ग्रहदशा निर्माण झालीये की त्या दोघांना तुम्ही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. ज्या दिवशी ते एकमेकांपासून वेगळे झाले त्या दिवशी तुमच्या घरावर मोठं संकट येईल. हे ऐकून रुक्मिणीला मोठा धक्काच बसतो. मधू हे सगळं ऐकते. रुक्मिणी विचारते, गुरुजी ही ग्रहदशा दूर करण्याचा काही उपाय आहे का. गुरुजी म्हणतात, कोणताच उपाय नाहीये. तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या ज्योतिषाला विचारा, तोही तेच सांगेल. हे लग्न मोडण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाहीये असं म्हणून गुरुजी तेथून निघून जातात. मधू खूप चिडलेली असते. ती सिंधूची पत्रिका फाडून टाकते आणि म्हणते, राघव फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. मी त्या सिंधूला आमच्यामध्ये नाही येऊ देणार असं म्हणून ती तेथून रागारागाने निघून जाते. तेव्हा रुक्मिणी विचार करते की संपूर्ण घरावर संकट येणार. काही झालं तरी विशाल आणि सिंधूचं लग्न मी होऊ देणार नाही. हे लग्न मोडणारच. इकडे सिंधू गुरुजींच्या घराजवळ एका माणसाला विचारते की गुरुजी कुठे आहेत. हा माणूस सांगतो, काल ते आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब येथून निघून गेलं. सिंधू त्यांचा नंबर मागते. हा माणूस नंबर देतो. सिंधू फोन लावून पाहते तर गुरुजींचा नंबर लागत नाही. त्यामुळे तिला संशय येतो. इकडे पोलीस घरी येतात तेव्हा रुक्मिणी त्यांच्यावर खूप चिडते आणि विचारते, इन्स्पेक्टर हे सगळं काय चाललंय. राघववर 2दा हल्ला झाला. तुमचं डिपार्टमेंट काय करतंय. तेव्हा रत्नाकर हा रुक्मिणीला शांत राहायला सांगतो आणि इन्स्पेक्टरला विचारतो, इन्स्पेक्टर राघवला एक्स्ट्रा प्रोटेक्शन मिळेल का. इन्स्पेक्टर सांगतात, हो मिळेल ना, मी आयजी साहेबांशी बोलतो. तेवढ्या सिंधू तेथे येते आणि म्हणते, नाही राघवला प्रोटेक्शनची गरज नाहीये. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. रुक्मिणी चिडून विचारते, हे काय बोलतेस तू. कळतंय का तुला. राघवला प्रोटेक्शन नकोय का. त्याच्यावर 2दा हल्ला झालाय. मधू सुद्धा चिडून विचारते, तू कोण आहे हे ठरवणारी. आम्ही त्याचं कुटुंब आहोत आणि आज राघववर जी वेळ आलीये ती फक्त तुझ्यामुळे. त्यामुळे तू काहीही बोलायचं नाही. रत्नाकर म्हणतो, माझा सिंधूवर विश्वास आहे. ती बरोबर बोलते. तर सगळेजण हे सिंधूची साथ देतात. त्यामुळे मधू खूप चिडते. सिंधू ही इन्स्पेक्टरशी बोलायचं ठरवते. इन्स्पेक्टर तेथून निघून जातात. सिंधूही त्यांच्या मागे मागे जाते. तेव्हा मधू चिडून म्हणते, पाहिलत का रुक्मिणी काकू, आज माझे सासू सासरे, माझा मुलगा सगळे माझ्या विरोधात आहे. माझा नवरा माझा ऐकत नाही. ते फक्त त्या सिंधूमुळे. जोपर्यंत ती माझ्या आयुष्यातून दूर जाणार नाही तोपर्यंत राघव आणि माझा संसार हा कधीही सुखाचा होणार नाही. रुक्मिणी याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे सिंधू इन्स्पेक्टर जवळ येते आणि त्यांना आपला सगळा प्लॅन समजावून सांगते. इन्स्पेक्टर या प्लॅनसाठी तयार होतात. तेवढ्यात तेथे अन्वीही येते आणि अन्वी ही सिंधूला सांगते, तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलंय. सिंधू म्हणते, चालेल, आता आपल्या प्लॅनची वेळ आली आहे. इकडे विशाल हा काजलला सांगतो की मी हे चॅलेंज हारणार नाही. आपला प्लॅन फुल प्रूफ आहे, पण तुला त्यासाठी माझी साथ द्यावी लागेल. ही तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे. तू माझ्यासाठी हे करू शकतेस ना. काजल म्हणते, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. विशाल खूप खुश होतो. थोड्या वेळाने काजल आणि विशाल हे रूप बदलून हॉस्पिटलमध्ये येतात आणि त्यानंतर विशाल हा राघवच्या रूममध्ये येतो आणि चक्क राघववर चाकूने हल्ला करतो. पण त्याच्या लक्षात येतं की येथे राघव नाहीये. तेवढ्यात सिंधू त्याच्या डोक्यात मारते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली राघवचा जीव घेण्याची. तू राघववर 3ऱ्यांदा हल्ला केलाय. याच्या आधी सुद्धा तूच 2दा हल्ला केला होता ना. सांग तू कोण आहे. इकडे काजलला खूप भीती वाटत असते की आता विशालचं काही खरं नाही. त्याला पोलीस पकडतील, जेलमध्ये टाकतील. त्यामुळे ती पुढचा प्लॅन बनवते. सिंधूला आठवतं की तिने अन्वीबरोबर मिळून काय प्लॅन बनवला होता. ती विशालला विचारते, खरं सांग तू कोण आहेस. पण विशाल त्याचं तोंड लपवतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विशाल सिंधू समोर येणार तेव्हा सिंधू त्याच्या थोबाडीत मारेल आणि त्याच्याशी झालेलं लग्न मोडणार. परंतु त्याच वेळेस काजल ही सिंधूला व्हिडिओ कॉल करून सांगणार की मी राघवला किडनॅप केलंय. त्यामुळे आत्ताच्या आता विशालला सोडून दे आणि विशालबद्दल पोलिसांना काहीही सांगायचं नाही. त्यामुळे सिंधूला मोठा धक्काच बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत
लग्नाची बेडी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सिंधू